नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच सुप्रसिद्ध काउन्सिलर लेखिका डॉक्टर स्वाती गानू यांचा एक लेख वाचनात आला. इफ नॉट नाव देन व्हेन, आता नाही तर मग कधी, या शीर्षकाचा. अतिशय सुंदर लेख आहे. तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. आपण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीविषयी जेवढे जागरूक असतो ना, तेवढे मानसिक आरोग्याबाबत सजग असतो का? आपण आपल्या मनावर इतका अन्याय करत असतो की आरशात आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं ना तर पाणीच येईल. कारण सगळ्यात जास्त आपण गृहीत धरतो ते आपल्या मनाला, दुखावतो आपल्या मनाला. का? तर दुसऱ्याला आनंद देण्यासाठी. म्हणूनच हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा, हाऊ आर यू डुईंग टुडे? कशी आहे मी आज? किंवा कसा आहे मी आज? या प्रश्नाचं उत्तर देताना गळ्यात आवंढा दाटून येत असेल, डोळे भरून येत असतील, तर नक्कीच सगळं आलबेल नाही आहे. याकरताच काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का ते बघूया. पहिला प्रश्न, मी खरंच कोण आहे? मला भविष्याबद्दल कोणत्या चिंता सतावतायत? मी मनात काही गोष्टी धरून ठेवल्या आहेत का, ज्या खरं तर सोडून द्यायला हव्या होत्या? आत्ता नाही तर कधी? माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत? आठवा की मी किती काळापूर्वी माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून माझ्या बाउंड्रीज पुश केल्या होत्या. स्वतःमध्ये मला काय बदल करायला हवाय? आयुष्य मला खरंच काय मागतंय माझ्याकडून? हे प्रश्न आपल्या मनाचा आरसा आहेत. आपल्याला काय वाटतंय हे खरं सांगायला हिंमत लागते. सगळं नीट चाललं नाही हे मान्य करायला भीती वाटते, पण स्वतःशी ट्रान्सपरंट व्हायला हवं. धुकं पसरलंय मनावर, तर ती मनावरची काजळी पुसायला हवी. जर तुम्ही हे नाकारत असाल तर प्रश्न नक्कीच आहेत. कधीकधी आपला मेंदू आणि आपलं हृदय यात बरंच अंतर पडतं. मन काही वेगळं सांगू पाहण्याचा प्रयत्न करतं, तर हृदय चिंता काळजी यानं आजारी पडतं. काही वेळेस तर आपल्याला शब्दांपेक्षा आपल्या ॲक्शन्सच जास्त प्रभावी दिसायला लागतात. मग अशा वेळी आपल्याला मदतीची गरज आहे का, हा ॲक्सेप्टन्स पहिल्यांदा पाहिजे. व्यावसायिक मदत घेणं ही पहिली स्टेप आहे. होतं काय की आयुष्य जगत असताना काही वेळेस आपण एखाद्या ठिकाणी स्टकअप होतो. मन अक्षरशः विदीर्ण होतं. असं झालं तर प्रोफेशनल मदत आवश्यक आहे. आपल्या चुकांमुळे हे विचार आपल्याला जगू देत नाहीत. कुटुंब, मुलं, पैसा, अपयश या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात हे पहिल्यांदा मनातून काढून टाका. कारण प्रत्येक वेळेस तुम्हीच दोषी नसता. यातून बाहेर पडण्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. शॉर्ट टर्म गोल्स सेट करा. दिवसाचं नियोजन करताना जमेल तशा छोट्या छोट्या उद्दिष्टांवर काम करा. बघा, सोपं जाईल हे सारं करणं. म्हणजेच मी कसा आहे आज किंवा मी कशी आहे आज या प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आस्क युअरसेल्फ व्हॉट आर यू डुईंग टुडे इज गेटिंग यू क्लोजेस्ट टू वेअर यू वॉन्ट टू बी टुमॉरो. म्हणूनच आज मी कशी आहे किंवा कसा आहे हा प्रश्न स्वतःला जरूर जरूर विचारा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.